एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट 4मधील फर्स्ट पोयम द वेट ही शिकणार आहोत. या पोयममध्ये अनेक विविध वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपली पोयम द वेट. वेट म्हणजे प्राण्यांचा जो डॉक्टर असतो त्याला वेट असे म्हणतात. वेट हा खरं तर वेटरिनेरियन या शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे. वेटरिनेरियन म्हणजे डॉक्टर ऑफ ॲनिमल्स, म्हणजे प्राण्यांचा डॉक्टर, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे वेट. द वेट, प्राण्यांचा डॉक्टर. टू बी अ सक्सेसफुल अँड कॉम्पिटंट वेट नीड्स नॉलेज एक्सिडिंगली वाईड. काय म्हणतात कवी या कवितेमध्ये आपण आता पाहणार आहोत. या कवितेमध्ये वेटरिनेरियनचं महत्त्व किंवा प्राण्यांचा डॉक्टर होणं हे किती कौशल्याचं काम आहे हे सांगण्यात आलं आहे. माणसांच्या डॉक्टरांप्रमाणे प्राण्यांचा सुद्धा डॉक्टर असतो. हा जो प्राण्यांचा डॉक्टर आहे त्याला किती कष्ट घ्यावे लागतात, त्याचं ज्ञान किती अफाट असावं लागतं. कारण त्याच्याकडे येणारा प्रत्येक पेशंट हा वेगळा असतो. माणसांप्रमाणे त्याचं शरीर हे सर्वांचं सारखंच नसतं. त्याला प्रत्येक प्राण्याचा वेगळा असा अभ्यास करावा लागतो. प्रत्येकाची शरीर रचना प्रत्येकाची वेगळी असते, प्रत्येक प्राण्याची वेगळी असते आणि त्यामुळे प्राण्यांचा डॉक्टर होणं हे किती कौशल्याचं आणि अवघड आणि खूप जास्त ज्ञान असणं या बाबतीत गरजेचं आहे हे या कवितेमध्ये सांगण्यात आलं आहे. टू बी अ सक्सेसफुल अँड कॉम्पिटंट वेट म्हणजे यशस्वी आणि पात्र असा वेट होण्यासाठी, वेटरिनेरियन होण्यासाठी नीड्स नॉलेज एक्सिडिंगली वाईड, खूप जास्त ज्ञानाची गरज असते. खूप भरपूर प्रमाणात ज्ञान मिळवावं लागतं कारण असंख्य प्राण्यांचा अभ्यास तिथे करावा लागतो. फॉर ईच ऑफ द पेशंट्स ही इज लाईकली टू गेट पॉझेसेस अ डिफरंट इनसाईड. कारण त्यांच्याकडे येणारा जो प्रत्येक पेशंट आहे, प्रत्येक रुग्ण आहे, त्यांच्याकडे प्राण्यांच्या डॉक्टरकडे येणारे रुग्ण म्हणजे कोण? वेगवेगळे प्राणी. तर हे जे प्राणी आहेत ते प्रत्येक प्राणी आतमधून वेगळे असतात, म्हणजे त्यांची शरीररचना ही प्रत्येकाची वेगळी असते. प्रत्येक प्राण्याचा अभ्यास वेगळा असतो आणि त्यामुळे त्याच्यासाठी खूप जास्त ज्ञान असणं गरजेचं असतं असं कवी आपल्याला फर्स्ट स्टांजामधून सांगतात. वेटरिनेरियन होणं म्हणजे खूप जास्त अवघड असतं किंवा त्याला खूप जास्त कष्ट लागतात हे आपल्याला या कवितेतून कवीने सांगितलं आहे. ही मस्ट नो वाय द कॅट इज रिफ्युजिंग हर मिल्क. त्या डॉक्टरांना काय काय येणं गरजेचं आहे किंवा त्यांना काय समजलं पाहिजे, तर ही मस्ट नो, त्यांना हे कळालं पाहिजे की वाय द कॅट इज रिफ्युजिंग हर मिल्क, मांजर तिला दिलेलं दूध का पित नाही आहे. वाय द डॉग इज नॉट इटिंग हिज बोन. डॉग जो आहे, कुत्रा, त्याला अत्यंत प्रिय असणारं हाड, बोन म्हणजे हाड, ते हाड तो का खात नाही आहे. काय त्याच्यामध्ये काय आजार झाला आहे, त्याला काय बरं वाटत नाही आहे का. अशी अनेक कारणं त्याच्यामागे काय आहेत हे त्या डॉक्टराला वेटला कळाली पाहिजेत. वाय द कोट ऑफ द हॉर्स इज नॉट शायनिंग लाईक अ सिल्क. कोट ऑफ द हॉर्स म्हणजे घोड्याच्या अंगावरती जे केस असतात, मानेवरचे केस किंवा अंगावरचे केस जे असतात ते एकदम चमकणारे, चकाकी असणारे असतात, शायनिंग करणारे असतात, रेशमासारखे ते चमकणारे असतात. मग त्या घोड्याचे केस का चमकत नाही आहेत, त्याला काय झालं आहे, त्याला कोणता आजार झाला आहे. जर ते केस चमकत नसतील तर त्यामागे कारण काय आहे हे त्या डॉक्टरला कळणं आवश्यक आहे. वाय द पॅरट डज नथिंग बट ग्रोन. पॅरट म्हणजे पोपट काहीच करत नाही आहे, फक्त ग्रोन करतोय. ग्रोन म्हणजे वेदना झाल्यानंतर जसा आवाज काढतो आपण, कणतो, विवळतो, तसा आवाज तो पॅरट का काढत आहे, त्यामागे काय कारण आहे हे त्या डॉक्टराला कळालं पाहिजे. त्यासाठी त्या प्राण्यांचं पूर्ण सखोल ज्ञान त्या डॉक्टरांना असणं आवश्यक आहे. वाय डज द डक अँड द चिकन्स आर फेलिंग टू ले. डक म्हणजे बदक आणि चिकन्स म्हणजे कोंबडीची पिल्लं, यांना असं फेलिंग टू ले म्हणजे सारखं असं का होतं आहे. बदक जे आहे ते अंडी का देत नाही आहे. वाय आर दे फेलिंग टू ले. वाय सो फेंट द कॅनरी बर्ड सिंग्स. कॅनरी बर्ड इतका हळू आवाजात का गातो आहे.
अँड इफ ही इज कॉल्ड टू द झू ही मस्ट से ॲन इनक्रेडिबल नंबर ऑफ थिंग्स. आणि अशा अनेक प्राण्यांचे हे आजार, वेगवेगळे विविध आजार त्या डॉक्टरांना जाणून घेणं किंवा त्याबद्दल माहिती असणं हे आवश्यक असतं, की कोणत्या प्राण्याला काय होतं आहे, ही कशाची लक्षणे आहेत, ते असे का करत आहेत, यामागे त्यांना काही आजार आहे का, काही दुखतं आहे का, हे त्या डॉक्टराला, वेटरिनेरियनला म्हणजेच वेटला कळतं, जो प्राण्यांचा डॉक्टर असतो. आणि जर त्याला झूमध्ये बोलवलं, झूमध्ये म्हणजे प्राणी संग्रहालयामध्ये बोलवलं, तिथे आल्यानंतर तर हा जो वेट असतो प्राण्यांचा डॉक्टर खूप साऱ्या गोष्टी तिथे सांगतो. अँड इनक्रेडिबल नंबर ऑफ थिंग्स म्हणजे खूप साऱ्या अशा विश्वास न बसणाऱ्या गोष्टी तो तिथे गेल्यानंतर सांगतो, की कोणत्या प्राण्याला काय होतं आहे. इफ द लायन्स कॉट अ कोल्ड, सिंहाला थंडी वाजते का. इफ द झेब्राज गेटिंग ओल्ड, झेब्रा म्हातारा झाला आहे का. इफ द सेंटिपेड हॅज ट्रबल विथ हिज फीट, सेंटिपेड म्हणजे गोम, जिला खूप पाय असतात, तिच्या पायांना काही दुखापत झाली आहे का, काही त्रास होतोय का. इफ द हिप्पोज फिलिंग इल, हिप्पोपोटेमस आजारी का पडला आहे. इफ द बायसन्स गॉट अ चिल, आणि तो जो बायसन म्हणजे जंगली बैल, तो गॉट अ चिल म्हणजे असा अस्ताव्यस्त असा का झाला किंवा उधळला आहे का तो. इफ द आर्टिक फॉक्स इज सफरिंग फ्रॉम अ हिट, आर्टिक फॉक्स म्हणजे तो आर्टिक कोल्हा, त्याला थंडी का, त्याला ताप का येतोय, तो बर्फाळ प्रदेशात राहतो तरी त्याला ताप येतोय, असं का होतंय, या प्राण्यांना काय झालंय झूमधल्या, असे प्रश्न तो वेट म्हणजे तो डॉक्टर सांगू शकतो. या प्रश्नांची उत्तरे, कारण त्याला या बाबतीतचं अफाट ज्ञान असतं, कोणत्या प्राण्याला काय झालं आहे हे त्याला त्यांच्या लक्षणावरून कळतं. इफ सम व्हायरलंट डिझिजेस हॅड अटॅक द चिंपांझीज, चिंपांझींना कोणता व्हायरलंट डिझीज झाला आहे का, म्हणजे विषारी एखादा रोग झाला आहे का. इफ द टॉर्टॉईज हॅझंट स्टिर्ड फॉर सेव्हरल इयर्स, टॉर्टॉईज त्याच्या जागेवरून खूप वर्ष हलला नाही आहे, असं का झालं आहे. स्टिर्ड म्हणजे तो हलला नाही आहे जागेवरून. इफ द बियर्स टू फुल ऑफ बन्स, अस्वलाने खूप सारे बन्स खाल्लेत, असं का. इफ द कोब्रा इट्स हर सन्स, किंग कोब्रा जो साप आहे तो त्याच्या पिलांना का खातोय. इफ द पॅन्थर हॅज अ वाईफ हू चीव्स हिज इयर्स, पॅन्थर म्हणजे पॅन्थर चित्ता, त्याची वाईफ ही त्याचे कान का चावते, का खाऊन टाकते. इफ जिराफ हॅव हॅड अ टिफ, जिराफ, सगळे हे जे जिराफ आहेत झूमधले ते एकमेकांमध्ये का भांडत आहेत. टिफ म्हणजे भांडणे, एकमेकांमध्ये का भांडत आहेत. जेव्हा जिराफ भांडतात तेव्हा ते त्यांच्या मानेने भांडतात, त्यांच्यामध्ये जे भांडण असतं ते मानेने होतं. अँड देअर नेक्स आर फिलिंग स्टिफ, आणि त्यामुळे त्यांची मान कडक झाली आहे का, घट्ट झाली आहे का, असे वेट सांगतो. इफ हायनाज विल नॉट लाफ ॲट कीपर्स जोक्स, इफ द मंकीज पिंच्ड हिज टेल, हे सगळेजण असे का करतायत याची उत्तरं तो वेट देऊ शकतो. की हायना म्हणजे हायना हा जो प्राणी आहे तो त्या कीपरच्या जोककडे बघून का हसत नाही आहे, किंवा कीपर जो असतो झूचा म्हणजे त्या पार्कचा, झुऑलॉजिकल पार्क जो असतो प्राणी संग्रहालय, त्याच्याकडे बघून तो का हसत नाही आहे, असं काय झालं आहे. इफ द मंकीज पिंच्ड हिज टेल, पिंच्ड म्हणजे चिमटा घेणे, माकड त्याच्या शेपटीला का चिमटा घेत आहे. इफ द रायनोज लुकिंग पेल, रायनो हा पेल असा का दिसत आहे म्हणजे शांत, थंड किंवा असा का दिसत आहे. इफ द एलिफंट ईट्स पेपर बॅग्स अँड चोक्स, एलिफंटनी पेपर बॅग्स खाल्लेत आणि तो गुदमरतोय, त्याला गुदमरल्यासारखं होतं आहे, असं का होतं आहे. इफ द कॅमल हर्ट्स हिज हम्प्स, आणि कॅमलला त्याच्या हम्पला लागलं आहे, हर्ट्स म्हणजे जखम झाली आहे. हम्प म्हणजे काय, उंटाच्या पाठीवरती जो वरचा टणक असा भाग आलेला असतो वरती आलेला, त्याला हम्प असे म्हणतात. उंटाची पाठीवरची मदार असे म्हणतात त्याला, तिथे त्याला जखम झाली आहे. इफ द कांगारू वॉन्ट जम्प, कांगारू उड्या का मारत नाही आहे. इफ द क्रोकोडाईल टर्न्स कॅनिबल अँड बाईट्स, आणि क्रोकोडाईल म्हणजे मगर ही नरभक्षक झाली आहे आणि ती चावत आहे, असे सगळे प्रश्न जेव्हा पडतात त्या झुऑलॉजिकल पार्क सांभाळणाऱ्या कीपरला किंवा प्राणी संग्रहालय सांभाळणाऱ्या त्या माणसाला, तेव्हा तिथे जेव्हा वेटला बोलवलं जातं तिथे आल्यानंतर तर त्या प्राण्यांचे वेगवेगळे असे आजार हे सांगत असतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोण देऊ शकतं, फक्त आणि फक्त
वेटच देऊ शकतो की हे सगळे प्राणी असे का वागत आहेत. दे रन अवे अँड गेट द ओमनिसंट द वेट. तेव्हा हे सगळेजण किंवा तो जो प्राणी संग्रहालयाचा झूचा जो कीपर आहे तो कुठे जातो. दे रन अवे अँड गेट द ओमनिसंट. ओमनिसंट म्हणजे अशा एका व्यक्तीला बोलून आणतो जो हे सगळं जाणतो. या सगळ्यातलं ज्ञान ज्या व्यक्तीला आहे तो म्हणजे द वेट. त्या वेटला बोलून आणतो. ओमनिसंट म्हणजे सर्वज्ञ, ज्याला या सगळ्या गोष्टींची माहिती आहे, ज्ञान आहे, असा तो वेट. द वेट म्हणजे प्राण्यांचा डॉक्टर. अँड एक्सपेक्ट हिम टू पुट एव्हरीथिंग टू राईट्स. आणि त्याच्याकडून हे सगळे अशी अपेक्षा करतात की हे सगळं त्या प्राण्यांना झालेलं वेगवेगळे आजार नीट व्हावेत, हे सगळं नीट व्हावं अशी त्याच्याकडून अपेक्षा करतात. प्रोफाऊंडली आय पिटी द वेट. कवी पुढे या कडव्यामध्ये काय म्हणत आहेत की खरोखर मला मनापासून असं वाटतं म्हणजे त्या वेटवरती दया येते. आय पिटी द वेट हू मस्ट लर्न सच अ व्हेरी ग्रेट डील फॉर हिज पे. त्याला कमवण्यासाठी इतका मोठा अभ्यास करावा लागतो, यासाठी मला त्याच्यावरती खूप दया येते. हू मस्ट लर्न सच अ व्हेरी ग्रेट डील फॉर हिज पे. माय सन, आय ॲडवाइज यू मोस्ट स्ट्रॉंगली टू अर्न युअर लिव्हिंग अँड इझियर वे. मी तुम्हाला असा सल्ला देतो की तुम्ही तुमचं लाईफ इझियर वे करून घ्या, म्हणजे सोप्या मार्गाने करून घ्या. कसं. डोंट अटेम्प्ट टू अटेंड द झुऑलॉजिकल क्राऊड. हे जे प्राण्यांची गर्दी आहे, या प्राण्यांच्या गर्दीमध्ये तुम्ही पडू नका, तुम्ही इथे येऊ नका. का. अ फार मोर ॲडवायजेबल प्लॅन. त्यापेक्षा चांगला प्लॅन कोणता आहे. इज टू कॉल युअर सेल्फ अ डॉक्टर. तुम्ही स्वतःला डॉक्टर बनवा. ओन्ली डॉक्टर, नॉट वेटरिनेरियन. कारण वेटरिनेरियन हा प्राण्यांचा डॉक्टर आहे, तर डॉक्टर हा माणसांचा डॉक्टर असतो. तर तुम्ही यापेक्षा प्राण्यांचा डॉक्टर बनण्यापेक्षा त्यापेक्षाही चांगला मी तुम्हाला ॲडवायजेबल प्लॅन सांगतो. ॲडवायजेबल प्लॅन म्हणजे एक अशी चांगली सल्ला देणारी योजना सांगतो की तुम्ही डॉक्टर बना. जो डॉक्टर अँड सो बी अलाउड टू ट्रीट द इलनेस ऑफ मॅन. जो माणसांच्या इलनेसवरती काम करणारा असेल किंवा माणसांचा इलनेस, माणसांचा आजार कमी करणारा असेल, असा डॉक्टर तुम्ही बना. या प्राण्यांच्या गर्दीमध्ये येऊ नका, असे कवी या कवितेच्या या कडव्यामध्ये सांगत आहेत. या शेवटच्या कडव्यामध्ये कवीने असं सांगितलं आहे की हे जी प्राण्यांची गर्दी आहे किंवा प्राण्यांचे हे जे वेगवेगळे आजार आहेत, ते आजार अभ्यासण्यासाठी, त्याचं ज्ञान मिळवण्यासाठी खूप जास्त अभ्यास करावा लागतो. एक्सिडिंगली वाईड, खूप जास्त प्रमाणात त्याचं ज्ञान असावं लागतं त्या डॉक्टरला, त्या वेटला. आणि म्हणून कवी असा सल्ला देत आहेत की यू बी द डॉक्टर ऑफ मॅन. माणसांचा डॉक्टर तुम्ही व्हा. अशा पद्धतीने यामध्ये आपण वेगवेगळ्या प्राण्यांचे आजार आणि खूप सारे प्राणी या कवितेमध्ये आपण पाहिले. आणि वेटरिनेरियन म्हणजे काय, त्यांना किती अभ्यास करावा लागतो, हे सुद्धा या कवितेमध्ये आपण पाहिलं. ही कविता इथे संपलेली आहे. याचे वर्ड मिनिंग्स आता आपण पाहू. वेट म्हणजे प्राण्यांचा डॉक्टर. सक्सेसफुल म्हणजे यशस्वी. कॉम्पिटंट म्हणजे पात्र. वेट म्हणजे प्राण्यांचा डॉक्टर. वेट हे शॉर्ट फॉर्म आहे वेटरिनेरियनचं. वेटरिनेरियन या शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे वेट. नॉलेज म्हणजे ज्ञान. एक्सिडिंगली म्हणजे खूप जास्त. रिफ्युजिंग म्हणजे नकार देणे. ग्रोन म्हणजे कणणे, विवळणे, वेदना झाल्यानंतर जसा आवाज काढतो. इनक्रेडिबल म्हणजे अविश्वसनीय. सेंटिपेड म्हणजे गोम. ट्रबल म्हणजे त्रास देणे. व्हायरलंट डिझीज म्हणजे विषारी रोग. च्यूज म्हणजे चावणे. टिफ म्हणजे भांडण. पिंच्ड म्हणजे चिमटा घेणे. चोक्स म्हणजे गुदमरणे. हम्प म्हणजे उंटाच्या पाठीवरची मदार. कॅनिबल म्हणजे नरभक्षक. ओमनिसेंट म्हणजे सर्वज्ञ, सर्वांची माहिती असलेला, ज्ञान असलेला. प्रोफाऊंडली म्हणजे खरोखर, मनापासून. झुऑलॉजिकल क्राऊड म्हणजे प्राण्यांची गर्दी. ॲडवायजेबल प्लॅन म्हणजे योग्य सल्ला देण्याची योजना किंवा प्लॅन.
तर अशा पद्धतीने ही कविता इथे संपलेली आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.